तुझिया प्रियाला प्रीत कळेना. अचानक हा निर्णय का घेतलास तू? अचानक नाही, खूप आधीपासून माझ्या डोक्यात होता. मध्ये लग्न, त्याच्यानंतर हनीमून, सगळं एकामागोमाग एक घडत गेलं. मला वाटलं होतं आपण एकदा बसू, बोलू आणि मग ठरवू. नंतर मी विचार केला की आपण कोणासाठी का थांबायचं? हे सगळं तर मागे चालूच राहणार आहे ना. म्हणून आज. ठीक आहे, तुम्ही तिघं काहीतरी सतत माझ्या विरुद्ध बोलत असता. मला वैताग आला आता या सगळ्याचा. अगं मेघना, काय बोलतेस काय हे तू? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे नचिकेत, तू तरी सांग ना तिला. प्लीज तिला समजाव, सांग आपण काय बोलत होतो काही. मी तेच सांगतोय, पण नाही ही एवढी मॅच्युअर. बघतेस ना कशी वागते ते. हो हो, नाहीच ते मी मॅच्युअर तेवढी. सगळ्या फोन लाईन्स अक्षरशः बिझी आहेत. प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतोय, आज अभिजित कुठे आहे? ईमेल्स येत आहेत, ते दुथडी भरून वाहत आहेत. त्यांना मी काय उत्तर देणार? तुझे सगळे फॅन्स अपसेट झालेत. हे बघ, त्यांनी हे तुला गिफ्ट्स पाठवले आणि पत्र पाठवली आहेत. मी सुद्धा माझ्या फॅन्सना खूप मिस करेन सर. मला खूप मोठी झेप घ्यायची आहे, मोठी मजल गाठायची आहे. आणि त्यासाठी मला या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे. माझ्या लिसनर्सना मी धन्यवादच देईन की त्यांनी माझ्यावर एवढं भरभरून प्रेम केलं. तू जे काही लोन घेशील ते बिझनेसचा जम बसेपर्यंत संपून जाईल रे. पण पुढे बिझनेस चालवण्यासाठी तू पैसा कुठून आणणार आहेस? तो या जॉब मधून तुला मिळेल. कळतंय का? ऍक्च्युली मी खरंच कंटिन्यू केलं पाहिजे ना. तुला माहिती, मी आत्ता खरं म्हणतोय की मला काही फरक पडणार नाही, पण मी खरंच मिस करेन ग. तुला माहितीये, फॅन्सशी बोलताना तुमचा सगळा ताण, सगळे तणाव असं नाहीसं झाल्यासारखं होतं. म्हणजे तुमचे ताण आणि त्यांचे सुद्धा. आणि दरवेळी तुझे कॉलर्स तुला फोन ठेवताना ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात ना, त्याची खरंच खूप गरज आहे आपल्याला. तुला स्वतःहून करावंसं वाटतंय ना? हो. ठीक आहे, मग आता एकदा आई बाबांशी बोलून घे. त्यांना त्यांचं मत विचार, म्हणजे त्यांनाही आनंद होईल. ओके. तुझ्या स्वप्नाला आमचा दोघांचा पाठिंबा आहे. हा, आणि हो, आणि हे तुझ्या आजीने दिलंय. तुझ्या आजोबांनी घातले होते माझ्या अंगावर हे दागिने. आता या वयात मी काय ते घालून मिरवणार आहे का? तुझ्या कामी येतील. तुझ्या आजोबांची खूप इच्छा होती उद्योगधंदा करायची. नाही जमलं त्याला. त्यांचे तुला आशीर्वाद आहेत असं समज. आजी, बाबा, आई, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. हा नचिकेत, बोल. हा, हॅलो. अरे, मला तुला आणि शमिकाला जरा भेटायचं होतं. तुम्हाला आता वेळ असेल? बाहेरच कुठेतरी कॉफी शॉप मध्ये वगैरे भेटलो असतो. हो, पण का रे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे प्रॉब्लेम नाही, आपण भेटल्यावरच बोलू ना. हा, आणि अभि, प्लीज घरात कोणालाही सांगू नकोस आपण भेटतोय ते. ओके? कॅफे रिट्स मध्ये भेटूया. हा, मी निघतो लगेच, एक 15-20 मिनिटात पोहोचतो. ऑलराईट, भेटूया. हा, ओके, चल.